नमस्कार सगळ्यांना. चला तर मग बघूयात आपण भरलेले कारल्याची भाजी. कारल्याला छान कट करायचं मधनं. हे बघा अशा पद्धतीने असे सगळे कारले आपण कट करून घेणार आहेत. आणि एकदम साधी आणि सोपी आणि वेगळी रेसिपी आहे, तर नक्की बघा आणि ट्राय करा. कारले हे असे एक भाजी आहे, ती मधुमेहाला पण उपयुक्त ठरते आणि खायला पण ते छान असते. चला तर मग बघूयात. आपण छानपैकी कारले कट करून घेतलेले आहेत आणि आपण त्याच्यामध्ये आता टाकणार आहे, हे बघा, आणि स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत मी ते. त्यामध्ये लिंबू टाकणार आहे. त्याआधी आपण त्याच्या मीठ टाकलेले आहे. आता त्यानंतर अर्धे लिंबू आपण पिळून घेणार आहे त्यामध्ये. हे बघा असे, आणि खूप छान आहेत खायला आणि एकदम फ्रेश आहेत, ताजे ताजे आहेत कारले आपले. तर मग छानपैकी मीठ आणि लिंबू लावून घेतलेले आहेत आपण. याला एक 15 ते 20 मिनटे आपण झाकून ठेवणार आहेत. हे बघा अशा पद्धतीने मी त्याला साईडला ठेवले. त्यानंतर आपण याच्यात टाकणार आहे टोमॅटो. तर आपण कट करून घेणार आहे टोमॅटो. जाड बारीक कट केला तरी चालतो, कारण की आपल्याला त्याची ग्रेव्ही तयार करायची आहे. आणि कारले हे खूप पौष्टिक असते आणि शरीरामध्ये खूप फायदा असतो त्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये फायबर पण असते कारल्यामध्ये. तर नक्की तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा तरी ही आपली भाजी खाल्ली गेली पाहिजे कारल्याची. खूप वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी आहेत कारल्याच्या, तर तशा पद्धतीने आपण करू शकतो. ते बघा टोमॅटो कट करून झालेला आहे. कांदा कट केलेला आहे, तो मी मिक्सर जारमध्ये टाकून घेत आहे. मी त्याला 3 कांदे घेतलेले आहेत आणि 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर लसूण आणि थोडेसे आले टाकलेले आहेत वाटणाला, आणि कोथिंबीर. ते आपण छानपैकी वाटून घेऊयात आता. आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवतात अशी कारल्याची भाजी ही नक्की मला सांगा. आणि साईडला वरण भात पण होत आहेत आपला रेडी. हे बघा असे वाटण झालेले आहेत. चला तर मग फोडणी करूयात आपण. कारल्यामध्ये असतात पौष्टिक जीवनसत्वे. त्यामध्ये असते कॅल्शियम, लोह, फायबर, हे असे विविध प्रकारचे आपले जीवनसत्वे असतात. चला तर मग मी छानपैकी कारले धुवून घेतलेले आहेत आता, कारण की मीठ आणि लिंबू लावल्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो आणि त्यामधल्या असे बिया पण आपण काढून टाकायच्या. जर जास्त असतील तर नक्की काढायच्या, कमी असतील तर राहू द्यायच्या. तर ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे परत मी. आणि इथे मुली बघा काय खाता आहे, खूप बदमाश मुले आहेत माझ्या. चला तर मग रेसिपीकडे जाऊयात. तेल टाकून घेतलेले आहे आपण. त्यामध्ये आता कारले आपण थोडे फ्राय करून घेणार आहेत. फ्राय केल्याने काय होते, थोडासा कडवटपणा कमी होतो कारल्यांचा. हे बघा अशा पद्धतीने, आणि ते आपण काढून घ्यायचे आहे साईडला. हे बघा असे काढलेले आहेत. आणि तुम्ही कशा पद्धतीने करता कारल्याची भाजी ही नक्की मला कमेंट करून सांगा. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकत आहे जे वाटण आपण केलेलं होतं ना, ते छानपैकी फ्राय करायचं मस्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि म्हणजे आपला जो मसाला असतो ना, तो एकदम छान फ्राय होऊ द्यायचा. कोणती पण भाजी असो, त्याला छानपैकी फ्राय झाला की एकदम टेस्ट लागते, म्हणजे लागतेच. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हळद, लाल तिखट आणि काळा मसाला आणि थोडंसं हिंग. आवडीनुसार आपले तिखट कमी जास्त करू शकतो आपण. हे बघा असं मस्त छान कलर आलेला आहे. हे बघा. त्यानंतर आपण थोडे मीठ टाकणार आहेत, कारण की ऑलरेडी कारल्यामध्ये मीठ होते आपण टाकलेले, तर थोडेसे चवीनुसार टाकायचे. हे झालेले आहेत आपला मसाला एकदम फ्राय मस्तपैकी. त्यानंतर ॲड करूयात आपण त्यामध्ये कारले. हे बघा आता कारले ॲड करते आहे मी. हे बघा आपले आता कारले पण टाकून झालेले आहेत. चला आपण आता कुकरमध्ये लावणार आहेत. ही वेगळी रेसिपी आहे थोडीशी माझी. आपण कढईमध्ये किंवा पातेल्यात न करता हे कुकरमध्ये आपण 2 शिट्टे किंवा 3 शिट्टे घेऊन आपण त्याची रेसिपी आपली करणार आहोत. थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. हे बघा असं पद्धतीने छान कारले पण त्याच्यामध्ये मिक्स झालेले आहे मसाल्यामध्ये. खूपच छान कलर पण आलेला आहे भाजीला. त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे चिंच आणि गुळाचं पाणी.
त्याच्यामुळे काय होतं, कडवटपणा पण कमी होतो आणि टेस्ट लागते भाजीला आपल्या. हे बघ किती छान झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये थोडंसं आपण ॲड करणार आहे पाणी ॲड करू आपण थोडंसं त्यामध्ये. हे बघा अशा पद्धतीने आपण करायचं आणि एकदम छान भाजी आपली होणार आहेत. छान कारले कवर करून घ्यायचे त्यामध्ये. त्यानंतर परत थोडं अजून पाणी आपण टाकणार आहे, कारण की शिजण्यासाठी तेवढे पाणी लागते. तर तुम्ही घट्ट पण करू शकता, कमी पाणी पण टाकू शकता. हे बघा अशा पद्धतीने आता कुकरची शिट्टी होऊ देऊ आपण. 3 शिट्ट्या मी घेतलेल्या आहे आणि कुकर थंड झाला की आपण ते भाजी काढून घेऊयात आणि बघूयात. हे बघा किती छान झालेली आहेत भाजी, मस्त झालेले आहेत. कारले पण एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत आणि अशा पद्धतीने जर केली ना तर भाजी कडू लागत नाही. याला आपण आपल्या याच्यामध्ये व्हेज चिकन पण म्हणू शकतो. काही तशी दिसते भाजी थोडीशी. हे बघा छान कारले पण शिजलेले आहे व्यवस्थित. चला तर मग प्लेट सजूया, सर्व करूयात प्लेटमध्ये. चला तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून मला सांगा आणि आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला तर भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये.